मला असं वाटतं सर, शिक्षणाकडे आपण कोणत्या अप्रोचने बघतो ते सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण काही वेळा असं होतं मुलांचं की म्हणजे 2 अप्रोचेस असू शकतात. एक की यातून काहीतरी शिकण्याचं, एक क्युरिओसिटी निर्माण होणं, म्हणजे मुलांना क्युरियसली त्या दृष्टीकडे बघतायत, त्या गोष्टीकडे बघतायत की हे मी शिकेन, याच्यातून मला काहीतरी नवीन माहिती मिळेल वगैरे. हे एक अप्रोच झाला. दुसरा अप्रोच असा असतो की एक्झाम डोळ्यासमोर ठेवून की मी हे शिकलो तर मला एक्झाममध्ये एवढे एवढे पर्सेंटेज मिळतील. इव्हन पॅरेंट्सचा सुद्धा हा अप्रोच असतो की माझ्या मुलाने एवढे पर्सेंटेज मिळवले पाहिजेत. त्यांचा तो एक प्रेशर असतो, ॲडिशनल प्रेशर. तर त्याबद्दल काय सांगाल? आता याच्यामध्ये ना पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही मुलांना कशा प्रकारे गाईड करताय. तुम्ही त्यांना फक्त एका टेक्स्टबुकसाठी गाईड करता आहात की त्यांना एका लॉंग टर्मसाठी गाईड करतात. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला सध्या काय फक्त त्यांचे मार्क्सच हवे आहेत, त्याच्यामध्ये त्याने काय शिकलेलं आहे, त्याच्यातून त्याने काय आत्मसात केलेलं आहे स्वतःच्या लाईफमध्ये, ओके, म्हणजे त्याची ग्रोथ काय आहे, ते फक्त पॅरामीटर तुम्ही बघताय की फक्त मार्क्स एवढेच पाहिजेत, ओके, ते पण मग कसे पण येऊ दे. आता फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आला त्या दिवशी, ठीक आहे, तो म्हणतोय की मला 10वी किती पर्सेंटेज मिळाले म्हणजे मी सक्सेसफुल. अच्छा, ठीक आहे. आता 10वी किती पर्सेंटेज मिळाले आणि सक्सेसफुल म्हणजे हा काय शेवटचा टप्पा झाला का? अच्छा, ठीक आहे. म्हणजे पॅरेंट्सनेच सांगताना हे सांगितलेलं आहे की आता बघा असं असं केलंस तर आता 10वीला काय करशील तू. बरोबर बरोबर. 6-7 पासून तेच बोलतायत, 10वीला काय करशील. 10वी इज नॉट द एंड पॉईंट. राईट. ठीक आहे. तुम्ही मुलांना गाईड करताना त्याला काय डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, नेव्हीमध्ये जायचं, इंडियाला कुठे रिप्रेझेंट करायचं इन स्पोर्ट्स, काय करायचं हे त्याला विचारलं का कधी? त्याच्यासमोर एक तुम्ही टार्गेट ठेवला की 10वी मला 90% पाहिजेत, त्याने तेवढंच घेऊन बसलेलं आहे. त्याला ते का करायचं आहे, त्याला कुठे जायचं आहे, त्या हिशोबाने त्याचा एक गोल पण राहील. ओके, त्या हिशोबाने तो अभ्यास पण करेल. आणि जर डॉक्टर बनायचं आहे तर का बनायचं आहे, तुझे ध्येय काय आहेत, म्हणजे लोकांना बरं करायचंय, कोणता आजार आहे याच्यावर मला काम करायचं, इंजिनियर करायचंय तर मला ही गोष्ट बनवायची आहे. बरोबर. ठीक आहे. तर त्याचा इंटरेस्ट पण तुम्हाला समजेल. या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. 10वी अभ्यास कर, टेक्स्टबुकसाठी अभ्यास कर, हा अप्रोच थोडासा बदला. 10वी संपली की तुम्ही नोकरी देणार का मुलाला? पुढचं शिक्षण नाही आहे का? मग ते एक हे घेऊन कशाला सोडताय? म्हणजे 90% आण, 80% ते आणले पाहिजेत, नो डाऊट, त्याबद्दल काय माझं हे नाही. पण दॅट इज नॉट द एंड पॉईंट ना. राईट. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही समजवाल मुलाला तर तुम्ही मोठ्या ध्येयासाठी रेडी करा ना. हे शॉर्ट टर्म गोलसाठी कशाला तुम्ही हे करता? लॉंग टर्म गोल म्हणजे तुमचे पण काय ध्येय आहेत, म्हणजे तुम्ही कितपत विचार करता मुलासाठी, तुमचा फ्युचर प्लॅन्स काय त्याच्यासाठी हे तुम्हाला पण समजेल. राईट. ते सगळ्याच गोष्टी आल्या. तर शॉर्ट टर्म गोल्स नका ठेवू, गोल्स लॉंग टर्म असले पाहिजे, म्हणजे मूल त्याच्यासाठी प्रिपेअर करेल. जर मला UPSC MPSC साठी प्रिपेअर करायचं आहे, मला हिस्ट्री आवडलं पाहिजे, मला जॉग्राफी आवडलंच पाहिजे.